नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट मध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्ट मध्ये आपण राजाने ब्राह्मणास कसा मोक्ष दिला हे पाहिले. आजच्या एपिसोड मध्ये राजाला मिळालेले शिवलिंग राजाने कोणाला दिले हे आपण ऐकूया. भोजराजा सिंहासनावर बसण्यासाठी पुन्हा एकदा सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 14वी पुतळी नरमोहिनी जिवंत झाली आणि त्याला सामोरी जाऊन म्हणाली, हे भोजराजा, तुझ्या अंगी विक्रमादित्यासारखे धैर्य आणि उदारपणाचे गुण असतील तरच तुला या सिंहासनावर बसता येईल. यावर राजा म्हणाला, मग मला त्याच्या धैर्य आणि उदारपणाची कथा सांग. तेव्हा नरमोहिनी कथा सांगू लागली. एकदा या पृथ्वीच्या पाठीवरील आश्चर्यकारक गोष्टी पाहाव्या आणि तीर्थे आणि मंदिरे व साधू पुरुषांची दर्शने घ्यावी म्हणून विक्रमादित्याने योग्याचा वेश धारण केला आणि तो प्रवासास निघाला. फिरत फिरत तो एका नगरात दाखल झाला. या नगराजवळ एक तपोवन होते. त्या तपोवनात जगदंबेचे एक मोठे मंदिर होते आणि त्याजवळून एक नदी वाहत होती. राजाने त्या नदीत स्नान केले आणि जगदंबेचे दर्शन घेतले. इतक्यात तेथे एक अवधूतवास नावाचा योगी येऊन ठेपला. राजाने त्या योग्याला प्रणाम केला. राजाला आशीर्वाद देऊन योग्याने विचारले, आपण कोण आहात, कोठून आलात व कोठे चाललात? राजा म्हणाला, मी एक प्रवासी आहे व तीर्थयात्रा करीत हिंडत आहे. राजाकडे एकटक नजर लावून तो योगी म्हणाला, खरे म्हणजे तू राजा विक्रमादित्य आहेस. मी तुला एकदा उज्जैनीत पाहिलेले आहे, तेव्हा मला त्याची आठवण आहे. राजा, इकडे कशासाठी आला आहेस? राजा म्हणाला, हे योग्य, या जगातील आश्चर्यकारक गोष्टी पाहाव्यात आणि साधू पुरुषांचे व महात्म्यांचे दर्शन घ्यावे यासाठी मी हा प्रवास करत आहे. तेव्हा अवधूतवास योगी त्याला म्हणाला, हे राजा, तू असा कसा वेडा की राज्य सोडून लांबवर आणि निरनिराळ्या देशात प्रवास करीत बसलास? तुझ्या मागे जर तुझ्या राज्यात क्रांती आली तर काय करशील? त्यावर राजा म्हणाला, माझ्या राज्याचा भार विश्वासू मंत्र्यांवर सोपवल्यानंतरच मी प्रवासाला निघालो आहे. योगी त्यावर त्याला म्हणाला, तसे असेल तरीही तुझे हे कृत्य नीतिशास्त्रातील तत्वाशी सुसंगत नाही. कारण सांगतातच की राज्य कारभार आपल्या अधिकाऱ्यावर सोपवून राजाने मुक्तपणे भटकणे हे जणू दुधाचे उघडे भांडे मांजरापुढे ठेवून स्वतः झोपी जाण्यासारखे मूर्खपणाचे आहे. तसेच राज्य आपल्या स्वाधीन आहे अशी आपली खात्री असली तरी सुद्धा राजाने काही न करता गप्प बसणे इष्ट नाही. आपली सत्ता दृढमूल करण्याचा उद्योग राजाने नेहमी करत असले पाहिजे. सांगतात की शेती, विद्या, व्यापार, पत्नी, संपत्ती आणि राजसंपत्ती ही नागाच्या फणीवरील पकडीप्रमाणे मनुष्याने आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे. म्हणून सांगतो राजा, तू असा प्रवास करीस फिरू नको. आपल्या प्रदेशात परत जा आणि साम्राज्याला साजेल असे थाटाने राज्य कर. यावर राजा म्हणाला, हे योग्या, तुझे हे बोलणे जितके सार्थ आहे तितके निरर्थकही आहे. सर्व वस्तुमानावरील कोणाच्याही अधिकाराचे अस्तित्व हे नेहमी दैवाच्या स्वाधीन असते. जे उन्मत्त असतात, जे फक्त प्रयत्नांवर अवलंबून असतात आणि जे खरे शहाणे आहेत ते आपल्या कर्मावर आणि दैवावर. राज्यावरील राजाची सत्ता दृढ असली, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता येईल अशी सामग्री त्यांनी तयार ठेवलेली असली आणि राजाच्या अंगी खूप शौर्य असले तरीही दैव फिरले तर त्याचा पराभव अथवा नाश हा होणारच. म्हणतातच की माणसाचे उच्च कुल किंवा शील आणि देवदेवता यांची प्रयत्नपूर्वक केलेली आराधना ही सर्वांपेक्षाही उत्तम दैव आणि पूर्वजन्मीचे पुण्य ही जास्त फले देणारी होतात. इंद्र एवढा शूर व समर्थ, बृहस्पती त्यांचा गुरु, विष्णूचा त्याला पाठिंबा, स्वर्ग हा त्याचा किल्ला व देव हे त्याचे सैनिक, तरीही त्याचे दैव उलटले. त्यावेळी इंद्राचाही पराभव झाला. हिरण्यकश्यपूने छातीच्या नेटाने ऐरावताचे सोळे खिळखिळे केले आणि त्याच्या छातीवर शंकराच्या परशुची धारही चालेना. तोच हिरण्यकश्यपूची छाती नरसिंहाने फोडून टाकली. यश किंवा अपयश हे सर्व प्रयत्नांवर अवलंबून असते. तर नल, राम आणि युधिष्ठिर यांच्यावर संकटे का बरी आली असती? हे योगी राजा, मी तुम्हाला एक कथा सांगतो, ती ऐका. उपकथा, दैवावर विश्वास ठेवणारा राजा. प्राचीन काळी उत्तर देशामध्ये नंदीवर्धन नावाचे नगर होते. तेथे राजशेखर नावाचा राजा राज्य करीत होता. तो अतिशय धार्मिक होता. देव ब्राह्मणाच्या सेवेत तत्पर होता आणि त्याच्या नातेवाईकांनी एकजूट करून त्याच्या विरुद्ध बंड केले आणि त्याला राज्यभ्रष्ट केले. त्याला व त्याच्या राणीला राज्यातून हद्दपार केले.
आपली पत्नी व राजपुत्र यासह फिरत फिरत तो दूरदेशी गेला. एका संध्याकाळी तो एका नगराजवळच्या वनराईत पोहोचला. तो धमला भागलेला होता, म्हणूनच त्याने तेथेच एका वटवृक्षाखाली मुक्काम करण्याचे ठरविले. राणी आणि राजपुत्र यांना केव्हा झोप लागली. चिंतेत पडलेला राजा विचार करीत पडून राहिला होता. त्या वटवृक्षावर 5 यक्षांची वस्ती होती. त्या राज्यांवर त्यांचीच सत्ता होती. रात्रीच्या मुक्कामासाठी ते सगळे परत आल्यावर ते आपापसात गप्पा गोष्टी करू लागले. यक्षाने विचारले, या नगराच्या राजास कालच मरण आले आहे, त्याला पुत्र नाही, तेव्हा आता हे राज्य कोणाला द्यावे? तेव्हा यावर दुसरा यक्ष म्हणाला, ह्या वृक्षाखाली झोपलेला हा पुरुष पदभ्रष्ट झालेला राजाच आहे, त्यालाच हे राज्य देऊया ना. तेव्हा असे करण्याविषयी सर्व यक्षांचे एकमत झाले. त्यांचे हे बोलणे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. प्रभात झाली. सर्व लोक प्रभातकाळची नित्यकर्मे करू लागले. राजानेही स्नानसंध्या केली आणि अर्घ्य घेऊन सूर्याची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेत तो म्हणाला, हे बालसूर्य, तू सृष्टीचे नेत्रच आहेस. तू अंधकाराचा नाश करतोस आणि कमळे उमलवतोस. तुझ्या संपत्तीचे तू दान करतोस आणि भक्तांचे मनोगत पूर्ण करतोस. तुला वंदन असो. प्रभात काळची धर्मकृत्य आटोपून राजा नगराकडे निघाला. त्यावेळी एका चौकात समोरून येत असलेली एक मिरवणूक त्याला भेटली. त्या मिरवणुकीच्या अग्रभागी एक हत्तीण होती. तिच्या गंडस्थळावर फुलांचा मुकुट होता आणि सोंडेत फुलांचा हार होता. भावी राजाची निवड करण्याची कामगिरी आपसात एकमत न होऊ शकल्यामुळे मंत्रिमंडळाने त्या हत्तीणीवर सोपवली होती. राजाला पाहताच ती हत्तीण एकदम थांबली. सोंड्यातील पुष्पमाळा तिने त्या राजाच्या गळ्यात घातली आणि त्याला सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले. नंतर ती राजवाड्याकडे परत निघाली. तेथेच त्या राजाला राज्याभिषेक करण्यात आला. अशा प्रकारे तो राजशेखर त्या देशाचा राजा झाला. पुढे या राजघराण्याच्या संतोष न पावलेल्या मांडलिकांनी व सीमेवरील शत्रूंनी या आगंतुक राजाविरुद्ध उठाव केला. आजूबाजूचा सर्व प्रदेश बेचिराख केला आणि नगराला वेढा घातला. त्यावेळी राजा आपल्या राणीशी सारीपाट खेळत बसला होता. वेड्याची वार्ता ऐकून राणीने विचारले, महाराज, आपण गप्प कसे बसला आहात? शत्रूने नगराला वेढा घातला आहे. उद्या सकाळी ते स्वारी करणार आहेत असे समजले. आपण शत्रूशी सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यावर राजा म्हणाला, दैव अनुकूल असले तर सारे काही ठीक होईल आणि दैव जर मला प्रतिकूल असले तर कितीही खटपट केली तरी विपरीतच होणार. आतापर्यंतचा आपला अनुभव असाच नाही का? मला वाटते की दैव हेच यशाचे आणि अपयशाचे निर्णायक कारण आहे. म्हणतातच की दैव ज्याचे रक्षण करते ते असुरक्षित असले तरी सुरक्षित राहत असते. दैवाला घाला पडला असता जे अगदी सुरक्षित आहे असे वाटते त्याचाही नाश होऊन जातो. वनात सोडून दिलेला अनाथ जीव जिवंत राहतो आणि अनेक प्रयत्न करूनही आश्रय असलेला जीव घरातही गतप्राण होतो. मी वटवृक्षाखाली झोपलो असता ज्या यक्षांनी मला हे राज्य दिले त्यांच्यावरच माझ्या रक्षणाची जबाबदारी आहे. त्यांनी मदत केली तर मी या राज्यावर राहीन, नाहीतर पूर्वीप्रमाणेच देशोधडीला लागेन. राजाच्या आसपास वावरणाऱ्या यक्षांनी राजाचे हे बोलणे ऐकले. त्या यक्षांनी विचार केला, पहा, हा राजा आमच्यावर विश्वास टाकून स्वस्थ आहे. जणू हे राज्य आमचेच असून त्याचा तो केवळ वहिवाटदार आहे अशा रीतीने हा वागत आहे. म्हणून यावेळी जर आपण त्याला मदत केली नाही तर त्याचा आपण विश्वासघात केला असे होईल. त्यानंतर या यक्षांनी भयंकर रूपे धारण केली आणि राजधानीला वेढा घालून बसलेल्या शत्रूचा नाश केला. त्यानंतर राजशेखराने त्या नगरीत अनेक वर्षे सुखाने राज्य केले. विक्रमादित्याने सांगितलेली ही कथा ऐकून योगी प्रसन्न झाला. त्याने राजाला काश्मीरी शिवलिंग दिले आणि तो योगी म्हणाला, हे राजा, हे शिवलिंग म्हणजे चिंतामणी आहे. हे शिवलिंग इच्छित वस्तूची प्राप्ती करून देणारे आहे. त्याचा आदराने स्वीकार कर. राजाने शिवलिंगाचा स्वीकार केला आणि योग्याला नमस्कार केला. योगी तेथून निघून गेला. त्यानंतर राजा आपल्या राजधानीकडे परत यायला निघाला. रस्त्यात त्याला एक ब्राह्मण भेटला. राजाला आशीर्वाद देऊन तो म्हणाला, हे राजा, शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करावयाचे नाही असा माझा नियम आहे. प्रवासात माझे शिवलिंग हरवले, त्यामुळे मी 3 दिवसाचा उपाशी आहे. तुला आत्ता जे शिवलिंग प्राप्त झाले आहे ते तू मला दे, म्हणजे मला उपास सोडता येईल. हे ऐकताच राजाने ते काश्मीरी चिंतामणी असलेले शिवलिंग त्या ब्राह्मणाला देऊन टाकले आणि त्यानंतर तो राजा आपल्या राजधानीकडे परत गेला. ही कथा सांगून नरमोहिनी म्हणाली, हे भोजराजा,
असे औदार्य वगैरे गुण तुझ्या अंगीत आहेत अशी तुझी खात्री असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा गप्प उभा राहिला आणि त्यानंतर आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा. ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.